विद्यार्थी मित्रांनो, पी कुल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर प्रशांत गणेश कुलकर्णी तुमचं सर्वांचं पुनश्च मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शिकत आहात टॉपिक कॅशबुक। सबसिडरी बुक म्हणजे डिव्हिजन ऑफ जर्नल या टॉपिकमध्ये आपण परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक, बिल्स रिसिवेबल बुक, बिल्स पेएबल बुक, कॅश बुक आणि जर्नल प्रॉपर हे 8 वेगवेगळे डिव्हिजन ऑफ जर्नल हे सबसिडरी बुक्स आपण याची संपूर्ण माहिती घेतली। त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्यासाठीचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, ज्या काही त्याच्यासाठी ज्या रिक्वायरमेंट आहेत, या सगळ्या विषयाची माहिती घेतली। याच्या बरोबरीने आपण परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक यांचे प्रॅक्टिस प्रॉब्लेम सोडवले। काही प्रॉब्लेममध्ये आपण जर्नल प्रॉपरमध्येही डायरेक्ट एंट्रीज केल्या की ज्यांना कुठेही कुठल्याही बुकमध्ये म्हणजे परचेस सेल्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, कॅश बुक, बिल्स रिसिवेबल बुक, बिल्स पेएबल बुक याच्यामध्ये जर ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होत नसतील तर ते आपल्याला जर्नल प्रॉपरमध्ये रेकॉर्ड करावी लागतात। तेही आपण सराव केला। सबसिडरी बुकमधला कॅश बुक हा जो एक डिव्हिजन ऑफ जर्नल आहे, याचं मात्र आपण प्रॅक्टिस करताना त्या कॅश बुकचे पुन्हा डिव्हिजन होतात आणि वेगवेगळे प्रकार पडतात। म्हणून आपण एक जणू काही कॅशबुकला एक सेपरेट टॉपिक ट्रीट करून त्याचा प्रॅक्टिस करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, कॅशबुकमध्ये आपण पाहताना लक्षात घ्या, सिंपल कॅशबुकची माहिती घेतली, त्याचे प्रॅक्टिस प्रॉब्लेम आपण एक 4-5 सोडवले। त्यानंतर आपण कॅशबुक विथ 2 कॉलम्स, डबल कॉलम कॅशबुकचे आपण पुन्हा तिथे एक 5-7 प्रॉब्लेम सोडवले। त्यामध्ये आपण वेगवेगळं पाहिलं, डबल कॉलम कॅशबुक विथ कॅश बँक कॉलम, डबल कॉलम कॅशबुक विथ कॅश डिस्काउंट कॉलम। त्यानंतर आपण ट्रिपल कॉलम कॅशबुकचे काही प्रॉब्लेम सोडवले आणि आता आपण कॅशबुकचा शेवटचा जो टप्पा आहे टाइप्स ऑफ कॅशबुकमधला, तो म्हणजे पेटी कॅशबुक याचे प्रॅक्टिस प्रॉब्लेम सोडवायला आजपासून सुरुवात करतो आहे। पण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पेटी कॅशबुक म्हणजे काय असतं आणि पेटी कॅशबुकचे प्रकार काय असतात आणि पेटी कॅशबुक मेंटेन करण्याचं कारण काय असतं याच्याविषयीची थेरॉटिकल फ्रेमवर्क पूर्ण माहिती समजून दिलेली आहे। आजपासून आपण पेटी कॅशबुकमधला ॲनालिटिकल पेटी कॅशबुक किंवा त्याला आपण कॉलमनर पेटी कॅशबुक म्हणतो, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये थेरॉटिकल माहिती घेत असतानाच मी तुम्हाला सिंपल पेटी कॅशबुकचाही प्रॉब्लेम सोडवून दाखवलेला आहे। फार रेअरली त्या पद्धतीनं वापरलं जातं, पण आपण आजपासून जे प्रॅक्टिस करणार आहे ॲनालिटिकल किंवा कॉलमनर पेटी कॅशबुक हे मात्र प्रत्यक्षात वापरामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी अनेक मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये दिसतं। विद्यार्थी मित्रांनो, आपण हे पाहिलं की कॅशबुकचा मेन पर्पज आहे की कॅश ट्रान्झॅक्शन्सचं रेकॉर्डिंग करणं। इरिस्पेक्टिव्ह ऑफ नेचर, इरिस्पेक्टिव्ह ऑफ टाइम एलिमेंट, कॅशबुक रेकॉर्ड्स ऑल द ट्रान्झॅक्शन्स वेअर कॅश इज इन्वॉल्व्ड डायरेक्टली, आयदर रिसिव्ड असेल किंवा पेड असेल, अशा ट्रान्झॅक्शन्ससाठी कॅशबुक मेंटेन केलं जातं। पण कॅश ट्रान्झॅक्शन्सचा पण व्हॉल्यूम खूप असतो, नंबर ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन्स खूप असतात। म्हणून पुन्हा तो मेन कॅशियर जो आहे की जो कॅश ट्रान्झॅक्शन्स सगळी रेकॉर्ड करतो, कॅश मेंटेन करतो, तो छोट्या ट्रान्झॅक्शन्ससाठी, छोट्या ट्रान्झॅक्शनचा अर्थ ज्या ट्रान्झॅक्शनमधली इन्वॉल्व्ड अमाऊंट ही खूप छोटी आहे आणि अशा ट्रान्झॅक्शनचं रिपिटेशन खूप आहे बिझनेसमध्ये। कारण बिझनेस ऑर्गनायझेशन जेव्हा मोठं असतं तेव्हा नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स अर्थातच भरपूर असतात। अशा वेळेस तो मेन कॅशियर जो आहे तो काय करतो, एक सर्टन अमाऊंट हँडओव्हर करतो कंपॅरेटिव्हली ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारा ॲडमिनिस्ट्रेशनमधला जो एक अकाउंट डिपार्टमेंटमधला न्यूली रिक्रुटेड पर्सन आहे, जो खूप मोठा एक्सपिरियन्स नाही, त्याच्याकडं तो पेटी कॅश, पेटीचा अर्थ स्मॉल, बरोबर आहे, फ्रेंच वर्ड आहे पेटीट, त्याच्यावरून पेटी कॅशबुक, बरोबर आहे। पेटी म्हणजे स्मॉल कॅशबुक, म्हणजे कॅशबुकचंच डिव्हिजन म्हणून एक पेटी कॅशबुक मेंटेन केलं जातं। मेन कॅशियर काय करतो, एक सर्टन अमाऊंट हँडओव्हर करतो पेटी कॅशियरला, ए पर्सन हू हँडल्स द पेटी कॅश अँड ऑल्सो रेकॉर्ड्स ट्रान्झॅक्शन्स इन टू द पेटी कॅशबुक, त्याला आपण पेटी कॅशियर म्हणतो। हा मेन कॅशियर त्या पेटी कॅशियरला हँडओव्हर करतो एक स्मॉल अमाऊंट ऑफ कॅश आणि त्यामधून तो काय करत असतो, छोटे अमाऊंटची जी रिपीटेड नेचरची जी ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचे तो पेमेंटही करत असतो आणि त्याचं पेटी कॅशबुकमध्ये रेकॉर्डिंगही करत असतो। असं हे पेटी कॅशबुक। या पेटी कॅशबुकचा प्रोफॉर्मा देखील आपण पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, याची थेरॉटिकल फ्रेमवर्क समजून घेताना। विशेषतः या पेटी कॅशबुकमध्ये हे कॉलमनर किंवा ॲनालिटिकल पेटी कॅशबुक असल्यामुळं रिसिट्सचं ॲनालिसिस करायचा विषय येत नाही, कारण याच्या रिसिट्स ह्या फार रिस्ट्रिक्टेड आहेत, त्या मेनली मेन कॅशियरकडूनच पेटी कॅशियरकडे येतात। त्यामुळं रिसिट्सचं तुम्हाला ॲनालिसिस किंवा त्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही, फक्त रिसिट्स रेकॉर्ड केल्या। पण ॲनालिसिस कशाचं,
किंवा कॉलम्स कशासाठी, तर जी पेमेंट असतात त्या पेमेंटचं एक पेमेंटचा टोटल पेमेंटही कॉलम आपण मेंटेन करतो आणि त्याचबरोबर डिफरंट टाईप्स ऑफ अकाउंट्स जी आहेत पेटी अकाउंट्स, बरोबर आहे, की ज्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंटची रिपीटेड ट्रान्झॅक्शन्स आपल्याला रेकॉर्ड करायची आहेत. ॲडव्हर्टिजमेंट असेल, कॅरेज असेल, पोस्टेज असेल, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असेल, अशा पद्धतीची जी अकाउंट्स आहेत त्यांचे आपण प्रत्येक टाईप ऑफ ट्रान्झॅक्शनच्या नेचर ऑफ अकाउंट काय करतो, ओपन करत असतो. आणि त्यातही आपण हे नॉमिनल अकाउंटशी रिलेटेडच पेमेंट सगळे असतात त्यासाठी कॉलम प्रोव्हाइड करतो. पण जर चुकून पेटी कॅशियरने एखादं रिअल अकाउंटशी रिलेटेड किंवा पर्सनल अकाउंटशी रिलेटेड जर काही ट्रान्झॅक्शन पेमेंट केलं तर आपण एक लेजर अकाउंट म्हणून पण कॉलम ओपन करतो आणि तो डेडिकेटेड आपण पर्सनल आणि रिअल अकाउंटचं जे काही रेअर ट्रान्झॅक्शन येतं पेटी कॅशबुक टॉपिकचा जो प्रॉब्लेम आपण सोडवणार आहे त्यासाठी आपण स्पेसिफिक एक कॉलम शेवट मेंटेन करतो, लेजर अकाउंट. या पेटी कॅशबुकचं ॲनालिटिकल किंवा कॉलमनर पेटी कॅशबुकचा जो प्रोफॉर्म आहे त्यामध्ये कॅश रिसीट्स, त्यानंतर कॅशबुक फोलिओ, त्यानंतर डेट हा कॉलम कॉमन वापरला जातो रिसीटसाठी पण आणि पेमेंटसाठी पण एकच एक कॉलम वापरला जातो. त्यानंतर पर्टिक्युलर्स हाही कॉलम कॉमन वापरला जातो. रिसीट्स रेकॉर्ड करायलाही तोच कॉलम वापरतात, पेमेंट्स रेकॉर्ड करायलाही तोच कॉलम वापरतात. त्यानंतर व्हाउचर नंबर, पेमेंटचा सोर्स डॉक्युमेंट व्हाउचर आहे, बरोबर आहे, पेटी व्हाउचर म्हणतात त्याला. आणि रिसीटचा सोर्स डॉक्युमेंट आहे कॅशबुक फोलिओ, कारण मेन कॅशियरकडून पेटी कॅशियरला पैसे येत असतात. त्या व्हाउचर नंबर नंतर आपण टोटल पेमेंट, त्यानंतर आपण कॉलम्स मेंटेन करत जातो. समजा कॅरेज अकाउंट आहे, पोस्टेज अकाउंट आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स अकाउंट आहे, रिफ्रेशमेंट अकाउंट आहे, वेजेस अकाउंट आहे, किंवा अशी काही अकाउंट्स असतील की त्या प्रत्येकाचं अकाउंट मेंटेन करणं शक्य नाही, फारच किरकोळ स्वरूपाची अमाऊंट इन्वॉल्ड आहे, त्यासाठी आपण एक मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंट काढतो. शेवट आपण सेकंड लास्ट कॉलम घेतो LF. ह्या सगळ्या अकाउंट्सची लेजरमध्ये कुठं अकाउंट ओपन करणार आहेत तो LF कॉलम, लेजर फोलिओ. आणि लास्ट कॉलम की जिथं डेडिकेटेड पर्सनल आणि रिअल अकाउंटचं जर काही रेअर ट्रान्झॅक्शन्स या पेटी कॅशबुकच्या प्रॉब्लेममध्ये आलं तर ते रेकॉर्ड करायसाठी लेजर कॉलम असतो. असा याचा प्रोफॉर्म आहे. विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः आपण यापूर्वी 18 प्रॉब्लेम टोटल सोडवले आहेत. सिंपल कॅशबुकचे एक 5 प्रॉब्लेम सोडवले आपण. त्यानंतर डबल कॉलम कॅशबुकचे आपण कॅश बँकचे एक 5-7 प्रॉब्लेम सोडवले. त्यानंतर कॅश डिस्काउंटचे आपण सोडवले. ट्रिपल कॉलम कॅशबुकचे प्रॉब्लेम सोडवले. आणि पेटी कॅशबुकमधला गेल्या लेक्चरला थेरॉटिकल फ्रेमवर्क आणि एक सिंपल पेटी कॅशबुकवर आपण प्रॉब्लेम नंबर 1 पण टोटलमध्ये 18 हा आपण गेल्या लेक्चरला पाहिला. आज आपण पाहणार आहे पेटी कॅशबुकमधला ॲनालिटिकल पेटी कॅशबुक किंवा कॉलमनर पेटी कॅशबुक, याचा पेटी कॅशबुकमधला प्रॉब्लेम नंबर 2 पण टोटल कॅशबुकमधला प्रॉब्लेम नंबर 19. स्क्रीनवर जो तुम्हाला प्रॉब्लेम दिसतोय तो प्रॉब्लेम नंबर 2/19 म्हणजे पेटी कॅशबुकमधला सेकंड नंबरचा आणि कॅशबुक टॉपिकमध्ये सगळ्या व्हरायटी आपण शिकत असताना एकूण 19 नंबरचा प्रॉब्लेम आपण पाहतोय. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला प्रॉब्लेम 2/19 दिसतोय. काय माहिती दिली आहे ते पहा. Mr. Saurabh, the petty cashier of Raje Mobile Company, Latur, received 8,000 on June 1st, 2019 from head cashier. Details of petty expenses for the month are as follows. आणि त्यांनी खाली जून 2019चे ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. राजे मोबाईल कंपनी लातूरच्या बुकमध्ये आपल्याला पेटी कॅशबुक बनवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या हातात असलेलं जे वर्कबुक आहे तिथं हा प्रॉब्लेम प्रिंट केला आहे आणि त्याच्या खाली मी पेटी कॅशबुकचा ब्लँक प्रोफॉर्मा तुम्हाला बनवून दिलेला आहे. मी पण काय करतो, स्क्रीनवरती पेटी कॅशबुकचा ब्लँक प्रोफॉर्मा घेतो आणि पुन्हा प्रॉब्लेम प्लेस करतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे जाऊयात. इन द बुक्स ऑफ राजे मोबाईल कंपनी लातूर पेटी कॅशबुक, बरोबर आहे. पेटी कॅशबुकचे कॉलम तुमच्या इथंही वर्कबुकमध्ये आहेत, इथंही आहेत. आपण त्यांना काय करूयात विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कॉलमला नावं देऊन घेऊयात, बरोबर आहे. पहिला कॉलम आहे विद्यार्थी मित्रांनो अमाऊंट रुपीज, या रिसीट अमाऊंट आहे बरं का, हे रिसीट रुपीज आहे. पहिला कॉलम अमाऊंट. दुसरा कॉलम आहे CBF कॅश बुक फोलिओ. थर्ड कॉलम आहे विद्यार्थी मित्रांनो डेट, हा कॉमन वापरणार आहे आपण रिसीट लिहायला पण आणि पेमेंट लिहायला पण. त्यानंतर फोर्थ कॉलम आहे पर्टिक्युलर्स. त्यानंतर जसा रिसीट्स लिहिण्यासाठीचा सोर्स आपल्याला CBF आहे कॅशबुक फोलिओ आहे, तसा आपल्याला पेमेंट्स लिहिण्यासाठीचा सोर्स आहे पेटी व्हाउचर नंबर, बरोबर आहे, व्हाउचर नंबर. त्यानंतर टोटल अमाऊंट पेड. आणि पुढे आपण काय करूयात विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवरती जो हा प्रॉब्लेम आपण सोडवतोय
त्या प्रॉब्लेममध्ये दिलेली जी डिफरंट टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचा अंदाज घेऊन मी इथं कॉलम तुम्हाला स्क्रीनवरती प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. त्यामध्ये कुरिअर अँड पोस्टेज, कुरिअर ऑब्लिक पोस्टेज आपण घेतला आहे, टेलिफोन एक्सपेन्सेस घेतला आहे, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हिनियन्स घेतला आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी घेतला आहे आणि याशिवाय जी काही छोटी पेमेंट्स असतील की ज्या प्रत्येकाचा कॉलम प्रोव्हाइड करणं शक्य नाही त्यासाठी आपण मिसलेनियस एक्सपेन्सेस कॉलम घेतला आहे. सेकंड लास्ट कॉलम घेतला आहे LF लेजर फोलिओ आणि लास्ट कॉलम आपण घेतला विद्यार्थी मित्रांनो लेजर अकाउंट. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्या कॅशबुकचा प्रोफॉर्मा आहे. आपण या प्रॉब्लेममध्ये लागणारी जी अकाउंट्स आहेत त्यासाठीचे ॲनालिसिस करून आपण काही पेमेंटचे कॉलम्स प्रोव्हाइड केलेले आहेत म्हणून हे ॲनालिटिकल पेटी कॅशबुक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या पेटी कॅशबुकची थेरॉटिकल फ्रेमवर्क समजून घेताना इम्प्रेस सिस्टीम पण समजून घेतले, पण या प्रॉब्लेममध्ये ते ॲप्लिकेबल नाही. पुढच्या प्रॉब्लेममध्ये येईल त्यावेळेस मी ते बोलीन. हा आपला ॲनालिटिकल किंवा कॉलमनर पेटी कॅशबुकचा साधा प्रॉब्लेम आहे. मी प्रॉब्लेम स्क्रीनवरती घेतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2019 जूनला 1 जूनला काय झालं आहे, हेड कॅशियरनी सौरभ राजे नावाच्या पेटी कॅशियरला 8,000 रुपये पहिल्यांदा कॅश दिलेली आहे. आता याची त्या मेन कॅशबुकमध्ये तो हेड कॅशियर एंट्री काय करतो पैसे दिल्यानंतर, तर तो एंट्री करतो की पैसे दिले म्हणजे पेटी कॅश अकाउंट डेबिट टू कॅश. बरोबर आहे. इथं रेकॉर्डिंग होताना ते कॅश आलेली आहे आपल्याकडं, रिसिट म्हणून आपण रेकॉर्ड करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, डेट आपण त्याची आणखीन अमाऊंट 8,000 आणि 1 जून 2019 लक्षात घेऊया. अमाऊंट आहे रिसिट कॉलममध्ये 8,000, डेट आहे 1 जून 19 टू कॅश अकाउंट. बरोबर आहे. शेवट हे पेटी कॅशबुक हे पार्ट अँड पार्सल ऑफ मेन कॅशबुकच आहे. महिन्याच्या शेवटी सगळ्या अकाउंट्सच्या टोटल करून झालेले जे काही एक्सपेन्सेस आहेत, आत्ता यानं देताना एंट्री केली आहे तिथं पेटी कॅश टू कॅश पैसे दिले म्हणून. बरोबर आहे. जेव्हा एक्सपेन्सेस तो त्याला सगळे देईल त्यावेळेस तो एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू पेटी कॅश असं करून पेटी कॅश डेबिट क्रेडिट कॅन्सल होईल आणि बरोबर एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी ती एंट्री मेन कॅशबुकमध्ये कन्सॉलिडेटेड अमाऊंटला पिरियॉडिकल एंडला इंटिग्रेट केली जाते, मेन कॅशबुकमध्ये रेकॉर्ड केली जाते. इथं पहिल्यांदा 8,000 रुपये मिळालेले आहेत म्हणून आपण एंट्री पेटी कॅश टू कॅश म्हणून डेबिटला रेकॉर्ड केली आहे. टू कॅश, टू वरून आपल्या लक्षात येते की डेबिटला लिहिलं आहे. आता पर्टिक्युलर कॉलममध्येच आपण पेमेंट लिहिणार आहे, पण ते लिहिताना आपण क्रेडिटला लिहितो म्हणून बाय हा शब्द लावून लिहू म्हणजे आपल्या लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, पुढं काय दिलंय पहा. 1 जूनला त्यांनी दिलाय ॲटो फेअर 255. ॲटो फेअर दिलाय म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत. बरोबर आहे. कॉलम चुकवायचा नाही विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट कॉलम आपल्याला ओळखता आला पाहिजे. आता जी पेमेंट आपण लिहिणार आहे ती विद्यार्थी मित्रांनो डेट कॉलम आपण बरोबर डेट काय असेल ती लिहिणार आहे. पर्टिक्युलर्स कॉलममध्ये ही पेमेंट करताना समजा हे ॲटो फेअर आता आपण 255 पेड केलं आहे, तर याची एंट्री कशी होते हो, जर इंडिव्हिज्युअल करायची झाली तर ती करायची नाही आहे, डायरेक्ट लिहायचं आहे आपल्याला. आणि पिरियॉडिकल एंडला एकच एक आपल्याला एंट्री करून मेन कॅशबुकमध्ये त्या सगळ्या एंट्री मर्ज केल्या जातात. बरोबर आहे. ॲटो फेअर 255 पेड केलं आहे तर इथं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट म्हणजेच हे पेटी कॅशबुक म्हणजेच पेटी कॅश अकाउंट आहे. पुन्हा वेगळं परत पेटी कॅश अकाउंट काढायची गरज नाही. सबसिडरी बुकमधल्या कॅशबुकचा आपण बघितलं इट सर्व्स बोथ द पर्पजेस. डायरेक्ट पोस्टिंग होतं त्या अकाउंट्सना, पुन्हा ते कॅश बुकचं कॅश अकाउंट मेंटेन करावं लागत नाही. म्हणजे इथं आपण लिहिताना विद्यार्थी मित्रांनो लिहू 1 जून 19 बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट. पेमेंट कॉलममध्ये 255 आणि ट्रॅव्हलिंग कॉलममध्ये बरोबर 255, बाकीच्या सगळ्या कॉलमना डॅश 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 केलं आपण. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे पेमेंट केलं त्याचं रेकॉर्डिंग केलं 1 जून 19 बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट. पहिल्यांदा टोटल अमाऊंट पेड कॉलममध्ये 255 लिहायची आणि पर्टिक्युलर कॉलम जो आपला थर्ड कॉलम आहे बघा, पहिला कुरिअर अँड पोस्टेज आहे, दुसरा टेलिफोन आहे, तिसरा ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हिनियन्स आहे, यामध्ये लिहायचं 255. बाकीच्या सगळ्या कॉलमना लक्षात घ्या डॅश करून टाका. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, पुढचं ट्रान्झॅक्शन पाहूयात आपण. कुरिअर एक्सपेन्सेस 60. आता पोस्टेज अँड कुरिअर आपल्याकडे अकाउंटच आहे त्यामुळे आपल्याला हे कुरिअर एक्सपेन्सेस पेडची एंट्री काय होईल, कुरिअर एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट म्हणजे पेमेंट आहे क्रेडिटला लिहिलं पाहिजे. 3 जून 19 बाय कुरिअर एक्सपेन्सेस अकाउंट. टोटल अमाऊंट कॉलममध्ये 60 आणि कुरिअर ऑब्लिक पोस्टेज कॉलममध्ये 60. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, कुरिअर एक्सपेन्सेसचं पेमेंट केलं हे आपण बाय या शब्दावरून कळते आपल्याला की क्रेडिटला रेकॉर्ड करतोय. कॅशबुकची डेबिट साईड रिसीट आहे, क्रेडिट साईड पेमेंट आहे.
पेमेंट रेकॉर्ड करतोय बाय कुरिअर एक्सपेन्सेस अकाउंट. टोटल कॉलम 60, कुरिअर अँड पोस्टेज कॉलम 60. विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात. पुढे काय म्हणलंय, पोस्टल स्टॅम्प्स परचेस 210. आता पोस्टेज एक्सपेन्सेस जे आहेत त्याची एंट्री होईल पोस्टेज अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट. म्हणजे हेही पेमेंट आहे, म्हणजे क्रेडिटला लिहिलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो 4 जूनला आपण लिहिलं बाय पोस्टेज अकाउंट, पेमेंट कॉलममध्ये लिहिले 210 आणि कुरिअर ऑब्लिक पोस्टेज कॉलममध्ये लिहिले 210. बाकीच्या सगळ्या कॉलमना डॅश करून टाकले, त्यांचा काही संबंध नाही. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात. आता पुढचं ट्रान्झॅक्शन काय दिलंय पहा विद्यार्थी मित्रांनो. 5 जूनला म्हणतायत इरेझर पेन पेन्सिल परचेस 525. इरेझर पेन पेन्सिल हे काय आहे, सगळं प्रिंटिंग अँड स्टेशनरी याच्यामध्ये ते येतं. मग प्रिंटिंग स्टेशनरी परचेस केली आपण, काय एंट्री लिहू आपण, प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट. म्हणजे हे पेमेंट आहे म्हणून आपण क्रेडिटला लिहिणार आहे. विद्यार्थी मित्रांनो या बरं क्रेडिटला. विद्यार्थी मित्रांनो तारीख किती आहे बघा, 5 जूनला आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे परफेक्ट. घ्या 5 जूनला बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट. व्हेरी गुड. टोटल पेमेंट कॉलममध्ये लिहा 525 आणि बरोबर प्रिंटिंग स्टेशनरी 4 का 5 नंबरचा कॉलम आहे पहा, दिसला का. व्हेरी गुड. तिथं लिहा 525. काय लिहिलं आपण 5 जूनला बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट. टोटल पेमेंटमध्ये 525 आणि प्रिंटिंग अँड स्टेशनरी कॉलममध्ये 525. बाकीच्या कॉलम्सना डॅश करून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊयात. चला विद्यार्थी मित्रांनो 6th डेटला काय म्हणतायत, स्पीड पोस्ट चार्जेस 198. आता हे पोस्ट चार्जेस आहेत आपल्याकडे, पोस्टेज अँड कुरिअर अकाउंट आहेच आहे ना, म्हणजे काय एंट्री होईल, पोस्टेज अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट. हेही पेमेंट आहे म्हणजे आपण क्रेडिटला लिहू. 6th जूनला लिहू. घ्या विद्यार्थी मित्रांनो क्रेडिटला लिहूयात. 6th जूनला बाय पोस्टेज अकाउंट, पेमेंट कॉलममध्ये 198 आणि त्या शेजारीच कुरिअर ऑब्लिक पोस्टेज कॉलम आहे त्यात 198. व्हेरी गुड. काय लिहिलं आपण 6 जूनला बघा, बाय पोस्टेज अकाउंट 198, पोस्टेज कॉलम 198. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात. टॅक्सी फेअर पेड 390. तर टॅक्सी फेअर हे काय, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हिनियन्स आहे. म्हणजे आपली एंट्री काय होईल, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट. म्हणजे पेमेंट आपण रेकॉर्ड करूया या 8th जूनला. घ्या बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट, पेमेंट कॉलममध्ये 390 आणि ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हिनियन्स एक्सपेन्सेस कॉलममध्ये 390. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो हे पेमेंट लिहिलं 8th जूनला बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट. टोटल पेमेंट कॉलम 390 आणि ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हिनियन्स एक्सपेन्सेस कॉलम 390. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया. 8th डेट आहे बघा. आता रिफ्रेशमेंट 850 आहे. हे जे रिफ्रेशमेंट आहे आपल्याकडे काही आता कॉलम नाही आहे. ॲनालिसिस करताना आपण रिफ्रेशमेंटसारख्या एक्सपेन्सेससाठी वेगळा कॉलम प्रोव्हाइड करत नाही आहे. मग असे जे एक्सपेन्सेस आहेत त्यांच्यासाठी मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंट आहे, कॉलम आहे आपल्याकडं. त्यामुळे हे जे रिफ्रेशमेंटचे 850 आहेत त्याची एंट्री होईल रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस म्हणजेच मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट. म्हणजे क्रेडिटला आपण लिहूयात विद्यार्थी मित्रांनो 8th जून बाय मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंट. टोटल पेमेंट कॉलम 850 आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस कॉलम 850. बाकी सगळ्या कॉलमना डॅश. व्हेरी गुड. 8 जूनला विद्यार्थी मित्रांनो आपण क्रेडिटला पेमेंट लिहिलं बाय मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंट. टोटल पेमेंट कॉलम 850 आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस कॉलम बरोबर 850. जे पेमेंटही दाखवायचं आणि पर्टिक्युलर एक्सपेन्सच्या कॉलमला पण रेकॉर्ड करायचं आहे. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो पुढचे ट्रान्झॅक्शन्स आपण घेऊयात. काय दिलं आहे 10thला ॲटो फेअर 310. आता हे ॲटो फेअर म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स आला. घ्या ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट. म्हणजे एंट्री काय होईल 10th जूनला बघा बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट, पेमेंट कॉलम 310, ट्रॅव्हलिंग कॉलम 310. व्हेरी गुड. बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट, पेमेंट कॉलम 310, ट्रॅव्हलिंग कॉलम 310. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो पुढे दिलं आहे रजिस्टर्ड पोस्टल चार्जेस 142. आता हे पोस्टेज चार्जेस आहेत आपल्याकडे, अकाउंट आहे, कॉलम आहे, सगळं आहे. म्हणजे एंट्री होणार आहे पोस्टेज अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट. म्हणजे क्रेडिटला आपण रेकॉर्ड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. घ्या 12th जूनला बाय पोस्टेज अकाउंट, पेमेंट कॉलम 142 आणि कुरिअर ऑब्लिक पोस्टेज कॉलम 142.
व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, आपण 12 जूनला लिहिलं बाय पोस्टेज अकाउंट, पेमेंट कॉलम 142 आणि पोस्टेज अँड कुरिअर चार्जेसचा जो कॉलम आहे त्यात 142. व्हेरी गुड. पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. 13 तारखेला म्हणतायत फाईल्स परचेस्ड 45. आता फाईल म्हणजे प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे ही, म्हणजे एंट्री काय होईल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट. चला पेमेंट आहे लिहूयात, क्रेडिटला लिहा. 13 तारीख 30 जून बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट. व्यवस्थित लिहा. विद्यार्थी मित्रांनो, टोटल पेमेंट कॉलममध्ये 45 आणि प्रिंटिंग अँड स्टेशनरी कॉलममध्ये बरोबर 45. काय लिहिलं आपण, 30 जून 19 बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट 45 टोटल कॉलम आणि प्रिंटिंग स्टेशनरी कॉलम 45. व्हेरी गुड. 14 तारीख घ्या, कार्टेज 65. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण कार्टेज पेड केलं आहे, वेगळा कॉलम नाही आहे, मिसलेनियसमध्ये घेऊयात. घ्या 14 जूनला घ्या बाय मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंट, टोटल कॉलम 65, मिसलेनियस कॉलम 65. व्हेरी गुड. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, 14 जूनला लिहिलं बाय मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंट, पेमेंट कॉलम 65, मिसलेनियस कॉलम 65. व्हेरी गुड. पुढे म्हणतायत 16ला कम्प्युटर स्टेशनरी परचेस्ड. आता एक कम्प्युटर स्टेशनरी म्हणजे प्रिंटिंग अँड स्टेशनरी झालं आपलं, म्हणजे प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट, म्हणजेच पेमेंट साईडला आपण लिहिणार आहे 16 जून 19 बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट, पेमेंट कॉलम 1650, प्रिंटिंग कॉलम 1650. व्हेरी गुड. पेमेंट रेकॉर्ड केलं पेटी एक्सपेन्स आपण 16 जूनला बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट, टोटल पेमेंट कॉलममध्ये 1650 लिहिले, प्रिंटिंग कॉलममध्ये 1650 लिहिले. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो, 19ला म्हणतात बस फेअर 240. बस फेअर म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स आहे हा, म्हणजे आपली एंट्री होणार आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट, म्हणजेच आपण पेमेंट रेकॉर्ड करूयात. घ्या विद्यार्थी मित्रांनो, 19 जूनला घ्या बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट, पेमेंट कॉलम 240, ट्रॅव्हलिंग कॉलम 240. व्हेरी गुड. काय लिहिलं विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा पहा. 19 जूनला बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट, टोटल पेमेंट कॉलम 240 आणि विद्यार्थी मित्रांनो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कॉलम 240. व्हेरी गुड. पुढं चला. त्यानंतरचा आहे 19ला मोबाईल चार्जेस 270. आपण काही इथं विद्यार्थी मित्रांनो कॉलमच प्रोव्हाइड केलेला इथं 270साठी. मोबाईल म्हणजे टेलिफोन एक्सपेन्सेस आहे ते, बरोबर आहे, म्हणजे एंट्री होईल टेलिफोन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट, म्हणजे आपल्याला लिहिलं पाहिजे. घ्या 19 जूनला बाय टेलिफोन चार्जेस अकाउंट, बरोबर आहे. व्हेरी गुड. किंवा बाय टेलिफोन एक्सपेन्सेस अकाउंट, पेमेंट कॉलममध्ये 270 आणि टेलिफोन एक्सपेन्सेस कॉलममध्ये 270. विद्यार्थी मित्रांनो, 19 जूनला आपण लिहिलं बाय टेलिफोन एक्सपेन्सेस अकाउंट, टोटल पेमेंट कॉलम 270 आणि टेलिफोन एक्सपेन्सेस कॉलम 270. व्हेरी गुड. चला विद्यार्थी मित्रांनो, 20th काय म्हणतात बघा. विद्यार्थी मित्रांनो, 20 जूनचं काय ट्रान्झॅक्शन आहे, ऑफिस सॅनिटेशन चार्जेस पेड 160. हे ऑफिस सॅनिटेशन चार्जेससाठी आपला आता कॉलम नाही आहे, पण आपल्याकडे मिसलेनियस एक्सपेन्स कॉलम आहे ना, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण लिहूयात सॅनिटेशन एक्सपेन्सेस जे आहेत त्याला आपण मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट अशी एंट्री करूया. घ्या विद्यार्थी मित्रांनो, 20 जूनला घ्या बाय मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंट, टोटल कॉलम 160, मिसलेनियस कॉलम 160. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, 20 जूनला आपण सॅनिटेशन एक्सपेन्सेस चार्जेस पेड केलेले आहेत, त्याची एंट्री केली मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट, पेमेंट कॉलम आणि मिसलेनियस कॉलममध्ये 160 लिहिले. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढे जाऊयात. 22 जूनला रिफ्रेशमेंट अमाऊंट पेड केली आहे 450, बरोबर आहे, म्हणजे जे एंट्री होणार आहे मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट, कारण हे रिफ्रेशमेंटसाठी वेगळा कॉलम केला नाही. ज्या एक्सपेन्सेससाठी वेगळा कॉलम नसेल ते आपण मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणून ट्रीट करतोय, त्यामुळे आपली एंट्री झाली मिसलेनियस एक्सपेन्सेस टू पेटी कॅश. पेमेंट लिहिलं पाहिजे 22 जूनला बघा विद्यार्थी मित्रांनो बाय मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंट, पेमेंट कॉलम 450, मिसलेनियस कॉलम 450. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणून आपण रिफ्रेशमेंट त्यात इन्क्लूड केले आणि लिहिले मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट, एंट्री रेकॉर्ड केली आपण. पुढे जाऊयात. फोटोकॉपी चार्जेस पेड, झेरॉक्स चार्जेस पेड केले 270, म्हणजे प्रिंटिंग अँड स्टेशनरी आहे 270. एंट्री काय होईल प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट
टू पेटी कॅश अकाउंट, म्हणजे ही एंट्री आपण पेमेंट म्हणून लिहूयात 23rd बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण झेरॉक्स चार्जेस जे पेड केले ते प्रिंटिंग अँड स्टेशनरी ट्रीट केले. एंट्री केली प्रिंटिंग अँड स्टेशनरी टू पेटी कॅश. पेमेंट रेकॉर्ड केलं 23 जूनला बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी. पेमेंट कॉलम 270, प्रिंटिंग अँड स्टेशनरी कॉलम 270. व्हेरी गुड. पुढं बघा 28ला काय दिलं आहे, कुरिअर एक्सपेन्सेस 140. आपल्याकडे कुरिअर ऑब्लिक पोस्टेज कॉलम आहेच आहे, म्हणजे आपला येईल बरोबर घ्या 28ला बाय कुरिअर एक्सपेन्सेस अकाउंट. टोटल कॉलममध्ये 140 आणि कुरिअर ऑब्लिक पोस्टेज कॉलममध्ये 140 करेक्ट आलं आहे. व्हेरी गुड. 28ला आपण लिहिलं बाय कुरिअर एक्सपेन्सेस अकाउंट. पेमेंट आणि कुरिअर कॉलमला 140. व्हेरी गुड. त्यानंतर 29ला आहे अपलोडिंग चार्जेस 170. हे जे अपलोडिंग चार्जेस 170 आहेत हे मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणून ट्रीट करा. विद्यार्थी मित्रांनो, 29ला काय होईल, मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट. व्हेरी गुड. या क्रेडिटला आपण रेकॉर्ड करूया पेमेंट बाय मिसलेनियस एक्सपेन्सेस अकाउंट बरोबर टोटल कॉलममध्ये 170 आणि मिसलेनियस कॉलममध्ये 170. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट ट्रान्झॅक्शन आहे बस फेअर 150. बरोबर आहे. बस फेअर म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत. हे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 150 ची एंट्री होणार आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू पेटी कॅश अकाउंट. म्हणजे हे पेमेंट लिहिलं पाहिजे 30 जूनला. घ्या विद्यार्थी मित्रांनो, बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट. पेमेंट कॉलम 150 आणि बरोबर ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हियन्स कॉलम 150. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड केलं बाय ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट. टोटल कॉलम 150, ट्रॅव्हलिंग कॉलम 150. व्हेरी गुड. या ठिकाणी आता दिलेली सगळी ट्रान्झॅक्शन्स आपली झालेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की जे पेमेंट्स केलेत त्यांचे पहिल्यांदा टोटल करून घ्यायचे आहे. टोटल एक्सपेन्सेस किती आहेत पहा, 255 पासून ते 150 पर्यंत. मी एक 5-10 सेकंद वेळ देतो, तुम्ही टोटल करून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. टोटल पेमेंटची किती आहे ते मला सांगा फक्त. व्हेरी गुड. किती पेमेंटची टोटल इथे आहे, 6550. किती येते टोटल, 6550. व्हेरी गुड. आता पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो त्याच लाईनला सगळे अनालिसिस केलेले जे एक्सपेन्सेसचे कॉलम्स आहेत त्यांची पण टोटल करून घ्यायची आहे. व्हेरी गुड. पहिला आहे कुरिअर पोस्टेज, त्याची टोटल लगेच करून घेऊयात. ती येते 750. टेलिफोन एक्सपेन्सेसची टोटल किती येते विद्यार्थी मित्रांनो, बरोबर येते 270. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हियन्सची टोटल किती येते पहा. टेलिफोनची घेतली आपण 270. आता ट्रॅव्हलिंग कन्व्हियन्सची घ्या 1345. व्हेरी गुड. त्यानंतर आपल्याला टोटल घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो बरोबर प्रिंटिंग अँड स्टेशनरी कॉलमची टोटल घ्यायची आहे. टोटल येते विद्यार्थी मित्रांनो 2490. किती येते, 2490. तुम्ही पण टोटल करून बघायच्यात अर्थात. प्रिंटिंग अँड स्टेशनरीची टोटल घेतली आपण 2490. त्याच्या पुढे चला विद्यार्थी मित्रांनो, आता मिसलेनियस एक्सपेन्सेसची टोटल बघा किती येते आहे, टोटल करून घ्या. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो 1695. किती टोटल येते, 1695. व्हेरी गुड. आता विद्यार्थी मित्रांनो आपण सगळ्या कॉलमच्या टोटल करून घेतल्या, कुठल्या, पेमेंट्सच्या. आता आपल्याला पेटी कॅश बुकचं बॅलन्सिंग करायचं आहे. यासाठी रिसीट अमाऊंट जी आहे ती 8000 आहे आणि पेमेंट अमाऊंट आहे ती 6550 आहे. म्हणजे यातला पेटी कॅशचा आपल्याला बॅलन्स बरोबर काढता येईल. विद्यार्थी मित्रांनो आता काय करा, तुमच्या LF आणि पुढच्या लेजर कॉलमला काही अमाऊंट काही नाही, त्यामुळे टोटल काही यायचा काही विषय येत नाही. त्यामुळे आता रिसीटची टोटल पहिल्यांदा करून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. 8000 तीच त्या लाईनला काय करा तुम्ही टोटल पेमेंट कॉलमला पण लिहून घ्या. आता बॅलन्सिंग करतोय, रिसीट 8000 आहे, पेमेंटला 8000 लिहिले पण ॲक्च्युअल पेमेंट आहेत 6550. म्हणजे 8000 मायनस 6550 केले तर पेटी कॅशचा बॅलन्स किती उरेल तो आपल्याला कळेल. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन करू शकू 30 जूनला आपण. 30 जूनला बघा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, टोटल रिसीट्स आहेत 8000, पेमेंट आले 6550. म्हणजे बॅलन्स राहिला 1450. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो हा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन जो आहे हा 30 जूनला आला आहे. म्हणजे क्लोजिंग पेटी कॅश इन हँड इन द हँड्स ऑफ पेटी कॅशियर. बरोबर आहे. ही किती आहे 1450 आहे.
ही आपल्याला 1 जुलैला ब्रॉट डाऊन करावी लागेल. आता ती कॅरी डाऊन होताना पेमेंट कॉलममध्ये क्रेडिट साईडला 1450 दिसती. ती टोटलच्या खाली डेबिटला बरोबर रिसीट कॉलममध्ये टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून 1 जुलैला आपल्याला दिसेल. चला करूयात. 1 जुलै 19 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन बरोबर आपण रिसीट कॉलममध्ये घेतले 1450. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या पद्धतीनं आपला पहिला ॲनालिटिकल ऑब्लिक कॉलमनर पेटी कॅशबुकचा पहिला प्रॉब्लेम आपण पूर्ण केलेला आहे. काय शिकलो याच्यामध्ये आपण? रिसीट्स या पेटी कॅशियरला मोस्टली हेड कॅशियरकडूनच मिळतात आणि त्यातून तो स्मॉल पेमेंट्स करत राहतो. त्या प्रत्येक स्मॉल पेमेंटसाठी तो कॉलम प्रोव्हाइड करतो म्हणून याला कॉलमनर पेटी कॅशबुक, किंवा त्या एक्सपेन्सेसचं तो ॲनालिसिस करतो म्हणून याला ॲनालिटिकल पेटी कॅशबुक म्हणतात. पण प्रत्येक एक्सपेन्सला कॉलम प्रोव्हाइड करणं शक्य होत नाही म्हणून जे त्यातल्या त्यात रिपीटेड नेचरचे आणि किरकोळ स्वरूपाचे आहेत त्यांच्यासाठी मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणून एक कॉलम प्रोव्हाइड करतो. या पेटी कॅशबुकचा मुख्य उद्देश स्मॉल पेमेंट्स रेकॉर्ड करणं असा जरी असला आणि स्मॉल पेमेंट्स ही नॉर्मली नॉमिनल अकाउंटची रिलेटेड जरी असली तरी क्वचित प्रसंगी रिअल किंवा पर्सनल अकाउंटची एखादं पेमेंटचं ट्रान्झॅक्शन येऊ शकतं. अशासाठी आपण एक लास्ट कॉलम प्रोव्हाइड करतो, लेजर अकाउंट कॉलम. आणि या सगळ्या रेफरन्सेससाठी आपल्याकडे 3 कॉलम फार महत्त्वाचे आहेत. रिसीटसाठी आहे तो लिहायला आहे CBF कॅशबुक फोलिओ आहे. पेमेंट रेकॉर्ड करायला आपल्याला पेटी वाउचर नंबरचा एक कॉलम आहे. आणि या सगळ्या अकाउंटचे रेफरन्सेस लिहिण्यासाठी सेकंड लास्ट कॉलम आपल्याकडे LF आहे. हा प्रोफॉर्मा आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. अर्थात मी आत्ता जे केलेले कॉलम्स होते आणि त्यांची नावं होती तशीच तुमची असली पाहिजेत असं नाही. तुमच्या प्रॉब्लेममध्ये दिलेली ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचं नेचर पहा आणि त्यात कोणते अकाउंट्स येतात त्याप्रमाणे तुम्ही अकाउंट्स मेंटेन करा. एखाद्यासाठी तुम्हाला कॉलम सुचला नाही तर मिसलेनियस एक्सपेन्सेस कॉलम आहे आपल्याकडं. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हा पहिला प्रॉब्लेम इथं संपलेला आहे. पहिला असल्यामुळे थोडा वेळ लागला आपल्याला याला. शंका असतील तर स्क्रीनवर दिसणाऱ्या मोबाईल नंबरवर SMS करा, व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल करा किंवा peducul01@gmail.com ह्या मेल IDवर मेल पाठवा. यातलं काहीच नाही जमलं तर डाऊट सॉल्विंग सेशनचे नोटिफिकेशन आल्यावर मी लाईव्ह सेशन्स कंडक्ट करतो डिजिटल प्लॅटफॉर्मवर या आपल्या Educul-च्या. त्याला हजर राहा, तुमचे डाऊट सॉल्व्ह करून घ्या, इतरांचे डाऊट सॉल्व्ह होतानाही लक्षपूर्वक ऐका, आपलं अंडरस्टँडिंग सुधारून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चरला पुढच्या पेटी कॅशबुकच्या प्रॉब्लेमसह भेटूया. धन्यवाद.